वेलकम स्टुडंट्स. आपण आज प्रॅक्टिस सेट 3.5 सुरू करणार आहोत. यापूर्वी तुम्हाला मी रिमाइंडर थिअरम म्हणजे काय आणि फॅक्टर थिअरम म्हणजे काय हे मागे तुम्हाला सांगितलेलं होतं की एखाद्या पॉलिनॉमियलला जर दुसऱ्या एखाद्या मोनोमियलनं किंवा बायनोमियलनं डिवाइड केलं तर येणारं रिमाइंडर कसं शोधायचं असतं ते आपण लास्ट लेक्चरमध्ये आपण पाहिलेलं होतं. आता जसं येईल तसं आपण त्याचा वापर करूया. क्वेश्चन बघा. फर्स्ट, फाइंड द व्हॅल्यू ऑफ द पॉलिनॉमियल 2x minus 2x cube plus 7 using given values for x. एकदा तुम्हाला दिले x equals 3 दिलेलं आहे, त्याच्यानंतर x equals -1 दिलेलं आहे, त्याच्यानंतर x equals 0 दिलेलं आहे. ठीक आहे. आता हे कसं लिहायचं याची मेथड दाखवतो. साधारण एक सारखे याच्यात बरेच प्रॉब्लेम आहेत. ठीक आहे. बघा, फाइंड द व्हॅल्यू ऑफ पॉलिनॉमियल म्हणजे फर्स्ट क्वेश्चन घेतला. त्या पॉलिनॉमियलला px असं म्हणायचं. 2x minus 2x cube आणि पुढे प्लस 7. तुम्हाला तीन व्हॅल्यूज दिल्यात. x equals 3, x equals -1 आणि x equals 0. बघा, सुरुवात अशी करायची. when x equals 3, पहिली व्हॅल्यू 3 आहे ना, मग इथं लिहायचं p of 3. x च्या जागी 3 आहे बघा, मग इथे 2 into bracket 3, x च्या जागी 3 रिप्लेस करायचं. 3 चा क्यूब प्लस 7 आणि हे सॉल्व करत बसायचं. 3 2 6 minus 3 चा क्यूब 27, 3 क्यूब 27, 27 2 चा 54 आणि प्लस 7 आहे. हे 6 प्लस 7 म्हणजे 13 आणि मायनस 54. ऍक्च्युअली 54 मायनस 13 करा and give the sign of biggest number. So answer is -41. P of 3 is -41. बस असंच कंटिन्यू करायचं आहे. when तुम्ही खाली लिहिलं तरी चालतं बरं का. when x equals -1 आहे. सेकंड x equals -1. बघा, p ब्रॅकेट मध्ये -1 इज इक्वल टू 2 into bracket 0, 2 into bracket -1, सॉरी, x च्या जागी -1 मायनस 2 into bracket -1 चा क्यूब आणि प्लस 7. नीट लक्ष द्या, 2 into -1 म्हणजे -2. आता हे मायनस साइन ऍज इट इज. निगेटिव्ह टर्मचा क्यूब परत निगेटिव्हच येणार आहे. -1 चा क्यूब -1 म्हणून हे साइन प्लस झालं आणि 2 म्हणजे 2 आणि पुढचे प्लस 7 ऍज इट इज. 2 2 कॅन्सल, फायनल आन्सर 7. p of -1 इक्वल्स किती आहे? 7 आहे. आता तिसरी व्हॅल्यू बघा. when x equals 0 होते तिसरी व्हॅल्यू. when x equals 0 इथं बघायचं. p of 0 इक्वल्स 2 into bracket 0 minus 2 into bracket 0 cube आणि प्लस 7. हे 0 हे 0 म्हणजे परत फायनल आन्सर किती आलं सांगा? p of 0 equals 7. या प्रकारे हा पहिला क्वेश्चन सॉल्व करायचा. क्वेश्चन नंबर 2 है. फॉर ईच ऑफ द फॉलोइंग पॉलिनॉमियल्स फाइंड p of 1. त्याच्यानंतर p of 0 आणि p of -1. आणि त्यातला पहिला क्वेश्चन आहे px इज इक्वल टू x क्यूब. या पॉलिनॉमियल करता हे तिन्ही व्हॅल्यूज तुम्हाला कॅल्क्युलेट करायचे. बरं, आता p of 1 पहिल्यांदा करूया. x च्या जागी 1 आले. हे बघा, p of 1 म्हणजे 1 क्यूब आणि 1 क्यूबचा आन्सर किती? 1. मग सेकंड काय विचारले तुम्हाला? p of 0 म्हणजे x च्या जागी 0, 0 क्यूब म्हणजे 0. मग पुढे विचारले p of -2 म्हणजे -2 चा क्यूब. आता -2 into -2 into -2 म्हणजे -8 येणार. हे झालं पहिल्या वाक्यात. दुसरं काहीतरी पॉलिनॉमियल इन y आहे बघा. py इक्वल्स. सेकंड क्वेश्चन आहे py y² - 2y + 5. y² - 2y + 5. पहिला क्वेश्चन आहे p of 1. p of 1 म्हणजे y च्या जागी 1 आले तर एवढं करायचं. 1² - 2 into bracket 1 + 5. 1² 1, 2 into 2 प्लस 5. 5 + 1 6, 6 मध्ये 2 गेले, 4 राहिले. सो p of 1 चा आन्सर किती आलं? 4. दुसरा क्वेश्चन आहे p of 0. एकदा पुन्हा म्हटलं तर पॉलिनॉमियल लिहित जावं बरं का. py इक्वल्स म्हणजे बरं पडतं हे बघा. याला आपण फर्स्ट नंबर टाकूया a, याला b म्हणूया. y² - 2y + 5 पुन्हा पॉलिनॉमियल लिहून घ्यायची. आणि आता विचारले p of 0. ठीक आहे, p of 0 म्हणजे 0² -2 into bracket 0 + 5. फाइनल आंसर p of 0 equals
हे 0 फायनल आन्सर 5. सी थर्ड पुन्हा पॉलिनॉमियल द्यायची म्हणजे लवकर आपल्याला समजतं. y² - 2y + 5 आणि काय विचारले p ऑफ -2 विचारले म्हणजे p इंटू ब्रॅकेट -2 y च्या जागी -2 रिप्लेस करा -2 चा स्क्वेअर -2 इंटू ब्रॅकेट y च्या जागी -2 + 5 -2 चा स्क्वेअर 4 माइनस इंटू माइनस प्लस 4 2 to the 4 आणि प्लस 5 as it is 5 plus 4 9 plus 4 13. So final answer p of -2 equals 13. आता त्यातला लास्ट मात्र आपला आपण करा तुम्ही फक्त सांगतो तुम्हाला. हे बघा थर्ड क्वेश्चन त्यातला पॉलिनॉमियल इन x काय सांगा px = x raised to 4 minus 2x² minus x अशी पॉलिनॉमियल दिली. पहिल्यांदा विचारले आपल्याला फाइंड p ऑफ 1 विचारले म्हणजे इथे x जागी 1 रिप्लेस करा आणि सॉल्व करा. p ऑफ 0 विचारले मग इथे x जागी 0 रिप्लेस करा आणि सॉल्व करा आणि p ऑफ -2 विचारले इथे -2 रिप्लेस करा आणि सॉल्व करा. हे मात्र आपलं आपण सर्व ठीक आहे. Okay, now third question. For the polynomial, if the value of the polynomial m cube plus 2m plus a is 12, value of polynomial किती आहे 12 दिली त्यांनी. For m equals 2 म्हणजे m2 असताना या पॉलिनॉमियलची व्हॅल्यू m2 असताना या पॉलिनॉमियलची व्हॅल्यू किती दिली तुम्हाला 12 दिलेली आहे. तर फाइंड द व्हॅल्यू ऑफ a. a किती असला पाहिजे असं तुम्हाला विचारलं. बघा when m equals 2 किती m किती असताना सांगितलं मी 2 असताना बरोबर आहे. when m equals 2 p ब्रॅकेट मध्ये m च्या जागी 2 घालायचं मग इथे काय होईल 2 क्यूब प्लस 2 इंटू ब्रॅकेट 2 प्लस a आणि त्या पॉलिनॉमियलची व्हॅल्यू तुम्हाला 12 असं सांगितलं आहे. 12 इज इक्वल टू 2 क्यूब 8 त्यानंतर 2 2 जा 4 आणि प्लस a 12 इज इक्वल टू 12 प्लस a 12 मायनस केले की a ची व्हॅल्यू किती मिळाली तुम्हाला 0. दस a इक्वल्स काय मिळालं तुम्हाला 0 मिळालं. ठीक आहे. पुढचा क्वेश्चन बघा. चौथा फोर्थ क्वेश्चन बघा. For the polynomial mx² minus 2x plus 3 if p of -1 is equal to 7 then find m असं विचारले. मला ही पॉलिनॉमियल x मध्ये px is equal to काय पॉलिनॉमियल आहे mx² minus 2x plus 3 त्यानंतर p of -1 ची तुम्हाला त्यांनी व्हॅल्यू दिलेली. p of -1 किती दिले 7 दिलेले. मग आपण आपली व्हॅल्यू पहिले काढून घेऊया. m into bracket -1 चा स्क्वेअर -2 into bracket -1 plus 3 ही व्हॅल्यू तुम्हाला 7 दिलेली आहे. p of -1 ची व्हॅल्यू काय दिली आपल्याला 7 दिलेली आहे. ठीक आहे इज इक्वल टू मग आता -1 चा स्क्वेअर प्लस 1 into n म्हणजे m मायनस इंटू मायनस प्लस 2 प्लस 3 7 इज इक्वल टू m प्लस 5 आणि 5 मायनस केले की 2 इज इक्वल टू m शिल्लक राहील. सो m इक्वल्स 2 इज द फायनल आंसर. ठीक है. नेक्स्ट क्वेश्चन नंबर 5 बघा. क्वेश्चन नंबर 5 डिवाइड द फर्स्ट पॉलिनॉमियल बाय द सेकंड पॉलिनॉमियल अँड फाइंड द रिमाइंडर यूजिंग फॅक्टर थेरम. ऍक्च्युअली शब्द चुकलाय. फाइंड द रिमाइंडर यूजिंग रिमाइंडर थेरम पाहिजे होतं. काय चालतं फॅक्टर थेरम सगळे एकसारखेच आहेत ते फार फरक पडत नाही पण ऍक्च्युअली रिमाइंडर थेरम आहे. बघा क्वेश्चन नंबर 5 त्यातला फर्स्ट बघा x² - 7x + 9 या पॉलिनॉमियलला x + 1 ने डिवाइड केल्यानंतर येणारं रिमाइंडर काय हे तुम्हाला शोधायचं. येणारं रिमाइंडर काय असं आपल्याला त्याने विचारलं. ठीक आहे. एकदम सोपं असतं बघा. ती पॉलिनॉमियल पहिल्यांदा लिहून घ्यायची px सांगा x² - 7x + 9 x + 1 ने डिवाइड करायचं असेल ना तर इथं x च्या जागी -1 रिप्लेस करायचे. p of -1 x च्या जागी -1 चा स्क्वेअर -7 into bracket -1 plus 9 -1 चा स्क्वेअर 1 minus into minus plus 7 plus 9 final answer 17. Therefore remainder equals 17. आणि तुम्हाला वाटलं तर तुम्ही सिंथेटिक डिव्हिजन किंवा साधे डिव्हिजन करून चेक करा. रिमाइंडर तुम्हाला किती मिळणार आहे 17 हमखास मिळणार आहे.
100% मिळणार. ठीक आहे. त्यातला पुढचा क्वेश्चन बघा. आता मी बाकी क्वेश्चन लिहित बसत नाही, फक्त पॉलिनॉमियल इन एक्स लिहिलेले सांगा. 2 नंबर त्यातला 2x³ minus 2x² प्लस ax मायनस a, आणि त्याला कशाने डिवाइड करायचं आहे? x मायनस a ने डिवाइड करायचं आहे. नीट बघा, x मायनस a म्हणजे इथं a लिहायचं प्लस a लिहायचं, म्हणजे 2a³ x च्या जागी a मायनस 2a² प्लस a into a minus a is equal to 2a³ minus 2a² a into a² minus a. आता हे दोघं सिमिलर टर्म आहेत. 2a³ आता मायनस 2 प्लस 1 म्हणजे मायनस 1a² आणि शेवटी मायनस a. फायनल आन्सर रिमाइंडर इज इक्वल टू हे आन्सर लिहून घ्यायचं 2a³ मायनस a² मायनस a. ओके, लक्षात आलं. आता असंच थर्ड क्वेश्चन तुम्ही करायचं आहे. फक्त काय करायचं सांगतो त्यातला. पॉलिनॉमियल इन एम लिहून घ्यायची बघा. pm पॉलिनॉमियल इन एम जी काय असेल ते लिहून घ्यायची. 54 m³ प्लस 18 m² मायनस 27m आणि प्लस 5 हे पॉलिनॉमियल पर्यंत लिहून घ्यायची, आणि m मायनस 3 ने डिवाइड करायचं आहे. म्हणजे इथं p ऑफ 3 आणि जिथं जिथं m असेल तिथं 3 रिप्लेस करा आणि ते सगळं सॉल्व करत घ्या. जे फायनल आन्सर असेल ते तुमचं काय असणार आहे, तर ते रिमाइंडर असणार आहे. ओके, अशा प्रकारे क्वेश्चन नंबर 5 पूर्ण करा. ओके, 6 क्वेश्चन बघा. इफ द पॉलिनॉमियल y³ minus 5y² plus 7y plus m is divided by y plus 2, then the remainder is 50. त्याने रिमाइंडर 50 म्हणून सांगितलंय. then find the value of m. बघा, ही तुम्हाला पॉलिनॉमियल दिलेली, ह्याला y plus 2 ने डिवाइड केल्यानंतर रिमाइंडर 50 येते म्हणून सांगितलं ना. बघा, y plus 2 त्याला डिवाइड केल्यानंतर आता इथे किती लिहिणार आपण? p of minus 2 लिहिणार y साठी, म्हणजे मायनस 2 चा क्यूब मायनस 5 इंटू ब्रॅकेट मायनस 2 चा स्क्वेअर 7 इंटू ब्रॅकेट मायनस 2 प्लस m. पण ऍक्च्युअली त्याने रिमाइंडर म्हणजे त्या पॉलिनॉमियलची व्हॅल्यू किती आहे सांगितले. त्या रिमाइंडर सांगितले तुम्हाला रिमाइंडर इज 50 म्हणून सांगितले, म्हणजे ही जी व्हॅल्यू तेच रिमाइंडर असतं 50. निगेटिव्ह टर्मचा क्यूब निगेटिव्ह 8 मायनस 2 चा स्क्वेअर हे आधी स्क्वेअर करायचा प्लस 4 येतो बरं का, प्लस 4 5 ला मायनस 20 मायनस 7 2 ला 14 आणि प्लस m ऍज इट इज 50 इज इक्वल टू सगळे निगेटिव्ह आहेत, सगळे टर्म निगेटिव्ह. 14 आणि 8 22 मायनस म्हणजे प्लस 20 म्हणजे मायनस 42 झाले बघा. हे तिघांची ऍडिशन, तिघही निगेटिव्ह आहेत. हे तर दोन्ही मिळून झाले 22 22 आणि 20 42 प्लस m ऍज इट इज, आणि ह्याला इथं आणा म्हणजे 50 प्लस 42 इज इक्वल टू m. फायनल आन्सर m इक्वल्स 92. लक्षात आलं काय विचारलं तुम्हाला त्यांनी? फाइंड द व्हॅल्यू ऑफ m असं त्यांनी विचारलं. सो m इक्वल्स किती आन्सर आलं? 92. नेक्स्ट क्वेश्चन, 7th क्वेश्चन. यूज फॅक्टर थिअरम टू डिसाइड वेदर x plus 3 इज अ फॅक्टर ऑफ, फॅक्टर आहे की नाही विचारलंय, इज अ फॅक्टर ऑफ x² plus 2x minus 3 or not. ठीक आहे, पहिल्यांदा पॉलिनॉमियल इन x काय ती लिहून घ्यायची. सांगा काय पॉलिनॉमियल आहे, तर x² plus 2x minus 3. कशाने डिवाइड करायचं तुम्हाला? x plus 3 ने डिवाइड करायचं. कशाने? x plus 3. मग इथे किती लिहायचे? मायनस 3 लिहायचे. मायनस 3 चा स्क्वेअर प्लस 2 इंटू ब्रॅकेट मायनस 3 परत पुढे मायनस 3 मायनस 3 चा स्क्वेअर 9 3 2 जा मायनस 6 आणि परत मायनस 3 9 minus 6 3 3 minus 3 0 म्हणजे p of minus 3 0 म्हणजे रिमाइंडर 0 आहे. ही व्हॅल्यू म्हणजेच रिमाइंडर असतं बघा. therefore when px is divided by कोण सांगा? x plus 3 comma remainder is 0, remainder is 0, therefore x plus 3 is a factor of px. px म्हणजे ही पॉलिनॉमियल असं पूर्ण करायचं. x is a factor of
ठीक आहे. नेक्स्ट 8th क्वेश्चन बघा, याला सिमिलर क्वेश्चन आहे थोडाफार बघा. इफ x मायनस 2 इज अ फॅक्टर, म्हणजे फॅक्टर आहे म्हणले त्यांनी. फॅक्टर आहे म्हणजे रिमाइंडर किती असलं पाहिजे? 0 असलं पाहिजे. थांबा आधी जरा बोर्ड रद्द करून घेतो. असं म्हणले 8th क्वेश्चन मध्ये की x मायनस 2 इज अ फॅक्टर ऑफ पॉलिनॉमियल आहे x क्यूब मायनस mx स्क्वेअर प्लस 10x मायनस 20. देन फाइंड द व्हॅल्यू ऑफ m ची व्हॅल्यू काय असेल विचारले. मला सांगा, या पॉलिनॉमियलचा हा फॅक्टर आहे याचा अर्थ काय की या पॉलिनॉमियल मध्ये आपण जर रिमाइंडर थेरम वापरला तर रिमाइंडर किती यायला पाहिजे? 0, तरच तो फॅक्टर असतो. आणि रिमाइंडर 0 नाही आलं तर तो फॅक्टर नसतो. ठीक आहे. x minus 2 is a factor of dash dash dash. Therefore, when px is divided by x minus 2, comma remainder equals 0 असलं पाहिजे. रिमाइंडर किती असलं पाहिजे? 0. मग पहिल्यांदा पॉलिनॉमियल लिहून काढा. x क्यूब मायनस mx स्क्वेअर प्लस 10x मायनस 20. x मायनस 2 ने डिवाइड करायचं ना, म्हणजे तुम्ही 2 रिप्लेस करायचे. 2 क्यूब मायनस m इंटू ब्रॅकेट 2 स्क्वेअर प्लस 10 इंटू ब्रॅकेट 2 मायनस 20. p ऑफ 2 म्हणजेच रिमाइंडर किती असलं पाहिजे? कंपल्सरी 0 असलं पाहिजे. 2 क्यूब 8 मायनस 2 स्क्वेअर 4 m 10 टू 20 आणि परत मायनस 20. प्लस मायनस 20 कॅन्सल. 4m ला LHS मध्ये आणूया म्हणजे प्लस झालं इज इक्वल टू m. 4 ने डिवाइड करा, सो m इक्वल्स 2. आपल्याला काय विचारलं होतं? फाइंड द व्हॅल्यू ऑफ m असं त्यांनी विचारलं होतं. ठीक आहे. हा झाला आपला क्वेश्चन नंबर 8. आता 9th क्वेश्चन मध्ये काय विचारलं बघा. क्वेश्चन नंबर 9. बाय युजिंग फॅक्टर थेरम in the following examples, determine whether qx is a factor of px or not. qx is a factor of px or not. ठीक आहे. चला पहिल्यांदा px काय सांगा, पॉलिनॉमियल काय लिहून घ्या. x क्यूब मायनस x स्क्वेअर मायनस x मायनस 1 आणि qx हे बायनॉमियल आहे x मायनस 1. त्यांनी असं विचारलंय की या पॉलिनॉमियलचा हा फॅक्टर आहे की नाही ते ठरवा. म्हणजे थोडक्यात x ला 1 रिप्लेस करून यातलं रिमाइंडर शोधा आणि जर ते रिमाइंडर 0 आलं तर फॅक्टर आहे म्हणा आणि जर रिमाइंडर 0 नाही आलं तर फॅक्टर नाही असं म्हणा. देयरफॉर p ऑफ इथं मायनस 1 आहे ना, इथं प्लस 1 रिप्लेस करा. इथं मायनस 1 आहे ना, इथं प्लस 1. 1 क्यूब मायनस 1 स्क्वेअर मायनस 1 आणि परत मायनस 1. आता 1 चा क्यूब 1 मायनस साइन ॲज इट इज. 1 चा स्क्वेअर 1 मायनस 1 मायनस 1 ॲज इट. यातले प्लस 1 मायनस 1 कॅन्सल, पण मायनस 1 मायनस 1 किती आले? मायनस 2. सिन्स p ऑफ 1 नॉट इक्वल 0 नाही ना, रिमाइंडर 0 नाही आलं. सिन्स p ऑफ 1 नॉट इक्वल 0, that is remainder not equal 0, comma x minus 1 is not a factor of कौन सांगा? x क्यूब मायनस x स्क्वेअर मायनस x मायनस 1. हे तुमचं फायनल आहे. ठीक आहे. आता त्यातलाच दुसरा बघा सांगा. सेम असंच लगेच px काय सांगा. px 2x क्यूब मायनस x स्क्वेअर मायनस 45 आणि qx काय दिले सांगा तुम्हाला. qx काय दिले? x मायनस 3 दिले. ठीक आहे. म्हणजे p ऑफ 3 रिप्लेस करूया आपण. x मायनस 3 आहे ना, 2 इंटू ब्रॅकेट 3 क्यूब मायनस 3 स्क्वेअर मायनस 45. 3 चा क्यूब 27, 27 2 चा 54 मायनस 3 चा स्क्वेअर 9 मायनस 45. 54 मधून 9 गेले 45, 45 मायनस 45 0. म्हणजे p ऑफ 3 चे आन्सर किती आलं सांगा? 0 आलं. मग खाली असं लिहायचं,
since p of 3 equals 0, that is remainder equals 0, comma x minus 3 is a factor of कोण सांगा हे 2x cube minus x square minus 45. अशा प्रकारे क्वेश्चन नंबर 9 कंप्लीट करायचा. ओके, नाउ 10th क्वेश्चन बघा. इफ x raised to 31 plus 31 is divided by x plus 1, then find the remainder. या पॉलिनॉमियलला x plus 1 ने डिवाइड केल्यानंतर रिमाइंडर किती असते विचारलं. मग x plus 1 ने डिवाइड करायचं आहे म्हणजे p of -1 कॅल्क्युलेट करायचं आहे. जिथे x plus 1 आहे इथे -1 रिप्लेस करा. -1 raised to 31 आणि प्लस 31. आता निगेटिव्ह 1 असेल आणि त्याची 31st पॉवर केली म्हणजे ऑड पॉवर असेल ना, ऑड पॉवर, तर त्याचा आन्सर नेहमी -1 येते. उदाहरण देतो सांगा. -1 चा स्क्वेअर काय येतो तर -1 इंटू -1 म्हणजे +1 येतो. पण तेच -1 चा क्यूब काय येतो माहिती, -1 इंटू -1 इंटू -1 1 इंटू 1 इंटू 1 1 मायनस मायनस प्लस प्लस इंटू मायनस मायनस. म्हणजे जर का ऑड पॉवर असेल ना, ऑड, तर आन्सर -1 आणि इव्हन पॉवर असेल ना, इव्हन, तर आन्सर +1. आता बघा -1 ची ऑड पॉवर आहे की इथे बघा ऑड पॉवर म्हणजे आन्सर -1 प्लस 31 म्हणजे फायनल आन्सर 30. 30 मधून 1 गेले, देयरफॉर रिमाइंडर इक्वल्स 30. त्याने रिमाइंडर विचारलं होतं आपल्याला. क्वेश्चन नंबर 11 बघा. शो दॅट m-1 इज अ फॅक्टर ऑफ दोन वेगवेगळ्या पॉलिनॉमियल दिलेत. एक आहे m⁻21 - 1 आणि दुसरा आहे m⁻22 - 1. ठीक आहे, एकदम सोपं. बघा 11 सांगा पॉलिनॉमियल नेम काय आहे सांगा. pm इक्वल्स m⁻21 - 1 divided by is divided by कोण m-1, बरोबर आहे. is divided by m-1. त्या पॉलिनॉमियलचा फॅक्टर आहे नाही बघायचं आपल्याला. सो p of 1 is equal to m च्या जागी 1 घालायचं, 1⁻21 - 1. आता हा नुसता नंबर 1 आहे, मग त्याला ऑड असू देत नाही तर इव्हन पॉवर असू दे. 1 इंटू 1 इंटू 1 21 वेळा तरी ते आन्सर 1च येणार आहे आणि -1 म्हणजे 0. सिन्स रिमाइंडर इज 0, m-1 is a factor of m-21 - 1. बरं. आता मी ह्याच्यातच ते तुम्हाला त्यातलं दुसरं करून दाखवतो. ह्याच्यातच दाखवतो. हे पहिल्यांदा बघून घ्या, त्याच्यानंतर आता एवढा चेंज करायचा परत. बघा pm m⁻22 - 1 शेजारी is divided by पुन्हा m-1. p of 1 is equal to 1⁻22 - 1. 1 ची कितवी पण पॉवर 1च येते. 1 - 1 0 आहे, रिमाइंडर 0 असल्यामुळे m-1 is a factor of m⁻22 - 1. ह्याच्यातला पुढचा क्वेश्चन लक्षात आलं. बघा 12th क्वेश्चन बघा. If x-2 and x-½ म्हणजे 1/2 are both are the factors of polynomials nx² - 5x plus n, then show that m is equal to n is equal to 2. हे आपल्याला प्रूव्ह करायचं आहे. m इक्वल्स एक तर x-2 आणि x-½ हे दोघेही फॅक्टर्स आहेत असं सांगितले गेले. तर प्रूव्ह करायचं आहे m इक्वल्स n इक्वल्स 2 प्रूव्ह करायचं. तर पहिल्यांदा मी पॉलिनॉमियल लिहून घेतली. आता त्यांनी काय सांगितले, x-2 इज अ फॅक्टर ऑफ px. फॅक्टर आहे याचा अर्थ रिमाइंडर किती असलं पाहिजे, 0. बघा p of 2 इथं -2 आहे, इथं +2 रिप्लेस करायचं. n into bracket 2 square minus 5 into bracket 2 plus n.
पी ऑफ 2 ची व्हॅल्यू 0 पाहिजे. हे झाले 4n मायनस 10 आणि प्लस m. हे इथे ट्रान्सफर करा म्हणजे 10 इज इक्वल टू m प्लस 4n. याला मी इक्वेशन 1 दिलं. आता दुसरा हा फॅक्टर आहे. पुन्हा एकदा पॉलिनॉमियल लिहून घ्यायची. px पुन्हा एकदा nx स्क्वेअर मायनस 5x प्लस m. x मायनस हाफ is a factor of px. x च्या जागी हाफ रिप्लेस करा. p ऑफ 1/2 म्हणजे n इंटू ब्रॅकेट 1/2 चा स्क्वेअर मायनस 5 इंटू ब्रॅकेट 1/2 प्लस m. p ऑफ हाफ ची व्हॅल्यू किती असली पाहिजे 0. n इंटू हे 1/4 आहे बघा 1/4 मायनस 5/2 आणि प्लस m. 5/2 इकडे ना पॉझिटिव्ह झाले इज इक्वल टू हे राहिले m आणि प्लस किती सांगा n/4. आता याला डिनॉमिनेटर बने की नाही मग क्रॉस मल्टिप्लाय करा. 4m प्लस n 4m प्लस n अपॉन 4. आता 4 ट्रान्सफर करा इकडे. 5/2 into 4 is equal to 4m plus n. 4m plus n. 2 2s are 4 म्हणजे 5 2s are 10 आले. 10 is equal to 4m plus n. 10 is equal to 4m plus n. ठीक आहे. ह्याला आपण इक्वेशन काय म्हणूया 2 म्हणूया. ह्याला आपण काय म्हणूया इक्वेशन 2. ठीक आहे. आता बघा फ्रॉम 1 and 2 दोघांच्या एलएचएस सेम आहेत का बघा. दोघांच्या एलएचएस सेम आहेत का बघा. दोघांच्या एलएचएस म्हणजे याचा अर्थ आरएचएस पण सेम असल्या पाहिजे दोघांच्या. ही आरएचएस सेम असली पाहिजे. सांगा 4m प्लस n हे बघा ही आरएचएस इज इक्वल टू m प्लस 4m. आता m एका बाजूला ना आणि n एका बाजूला ना म्हणजे 4m मायनस m इज इक्वल टू 4n मायनस n. 4m मधनं n गेले 3m शिल्लक राहिले. 4m मधनं n गेले 3n शिल्लक राहिले. दोन्ही बाजूचे 3 3 कॅन्सल म्हणजे थोडक्यात m इक्वल्स किती मिळालं तुम्हाला n मिळालं. m आणि n इक्वल आहेत हे कळलं पण अजून ते 2 आहेत हे अजून कळलेलं नाही. ठीक आहे ना. मग m इक्वल्स n हे कुठल्या तरी एका इक्वेशन मध्ये रिप्लेस करा. m कुठल्याही 1 मध्ये करा 2 मध्ये करा. बघा पुट m इक्वल्स n इन इक्वेशन 2 घेतो. चला 2 काय इक्वेशन आहे सांगा. 10 इज इक्वल टू 4m प्लस n. ठीक आहे. n च्या जागी m किंवा m च्या जागी n काही रिप्लेस करा. बघा n च्या जागी मी m रिप्लेस करतो. 10 इज इक्वल टू 4m प्लस m. 1m म्हणजे हे तर 1m असतं म्हणजे 10 इज इक्वल टू किती आले 5m. 5 ने डिवाइड केलं म्हणजे m इक्वल्स किती मिळाले 2. आता मला सांगा m जर 2 असेल तर m आणि n दोघे इक्वल आहेत. therefore m equals n equals 2 असणार आहे. हे प्रूव्ह करायचं. m equals n equals 2. ओके. ओके क्वेश्चन नंबर 13 फर्स्ट काय दिले बघा. px is equal to 2 plus 5x. then find ते फाइंड पाहिजे होतं p of 2 plus p of minus 2 minus p of 1 ह्याची तुम्हाला व्हॅल्यू तुम्हाला विचारली. ठीक आहे. बघा पहिल्यांदा एक एक टर्म काढूया आपण. चला p of 2 कॅल्क्युलेट करूया. 2 plus 5 into bracket 2 म्हणजे 2 plus 5 to the 10 म्हणजे आन्सर 12. आता p of minus 2 2 plus 5 into bracket minus 2 म्हणजे 2 5 to the minus 10. 2 मधून 10 गेले मायनस 8 आन्सर. आता p of 1 शेवटची टर्म 2 plus 5 into bracket 1 is equal to 2 plus 5 म्हणजे 7 आन्सर. तिन्ही आन्सर्स काढून घेतले. आता त्यांनी therefore जे विचारले ते p of 2 plus p of minus 2 minus
ऑफ 1 इज इक्वल टू, सांगा पी ऑफ 2 चा आन्सर किती आहे 12 प्लस हे किती आहे पी ऑफ -2 -8 आणि हे किती आहेत पुढचे -7. 12 ॲज इट इज. -8 -7 म्हणजे -15 आणि 12 मधून 15 गेले, फायनल आन्सर -3 आला. आणि आता त्यातला लास्ट क्वेश्चन बघा 13 मधला सेकंड. सांगा पॉलिनॉमियल इन एक्स काय दिले px 2x² -5√3x + 5 आणि त्याने विचारलंय काय तुम्हाला फाइंड p ऑफ 5√3 विचारलंय बघा p ऑफ 5√3 बघा नीट 2 इंटू ब्रॅकेट 5√3 चा स्क्वेअर मायनस 5√3 इंटू ब्रॅकेट 5√3 आणि प्लस 5 ॲज इट इज. नीट लक्ष द्या 2 इंटू ब्रॅकेट 5√3 चा स्क्वेअर आहे तसा मायनस ही टर्म दोनदा आली का म्हणजे परत 5√3 चा स्क्वेअर लिहिलं मी त्याला आणि प्लस 5 ॲज इट इज. 2 इंटू ब्रॅकेट आता हा स्क्वेअर मी बाजूला करतो बघा 5√3 चा स्क्वेअर करून दाखवतो. 5 चा स्क्वेअर किती 25 √3 चा स्क्वेअर 3 25 3 चा किती आले 75 म्हणजे हा स्क्वेअर किती आला 75. हाही स्क्वेअर किती येणार 75 आणि प्लस 5 75 2 जा 150 मायनस 75 आणि प्लस 5 150 मधनं 75 गेले 75 राहतात आणि प्लस 5 ॲज इट इज. फायनल आन्सर 80. सो p ऑफ 5√3 इक्वल्स 80. ओके इथं तुमचा एक्सरसाइज 3.5 देखील काय झालेला आपला तो संपलेला. बाकीचं नेक्स्ट पिरियडमध्ये आपण पाहूया.